दीपक शेट आणि अश्विनला फोन केला, म्हणलं आपल्याला ना हंडेवाडी फाट्यावर जायचं, म्हणलं लय महत्वाचं काय म्हणे. ठीक आहे म्हणे, येतो ना, टाक म्हणे 50चं. म्हणलं ठीक आहे. पेट्रोल पंपावर गेलो, दादाला म्हणलं 50चं पेट्रोल टाका. दादाने बटन दाबलं, लगेच 50चं पेट्रोल टाकलं. म्हणलं चला आपण निघू आता हंडेवाडीसाठी. हंडेवाडीला आलो, संदीपने लगेच म्हणे अरे व्हिडिओ नको घेऊ, माझं थोडं काम चालू आहे. म्हणलं ठीक आहे. नंतर संदीप शेट मस्त पोच देऊन बोलत होते माझ्यासोबत. का दादांना म्हणलं तुमचा एक व्हिडिओ घेतो छान म्हणे. ठीक आहे. बाबांना म्हणलं तुमचा गंध एक नंबर दिसून राहिलं, कारण की आज सोमवार आहे. म्हटलं दादा म्हणे चहा घ्या म्हणे. म्हणलं हा चहा एक नंबर बरं का दादांचा. चहा म्हटल्यावर दीपक शेटच्या तोंडाला लगेच पाणी आलं. अश्विन आणि दीपक त्यांच्याकडेच पाहत होते. दादा म्हणे माझं एक पोच घ्या. म्हणलं एक नंबर दिसून राहील मला. चला आता आपण आहे ना मंजूरला जाऊन येऊ म्हणलं, सिद्धेश्वर मंदिरामध्ये दर्शनाला बरं का. आज सोमवार आहे म्हणलं. आणि त्या मंदिरामध्ये आलो तर पाहत होतं काय मंदिराचं एवढं मोठं काम चालू आहे ना, पण बाबा त्या ठिकाणी आम्हाला दिसते नाही. गोदावरीच्या काठावरती मंदिर बसलेलं आहे बरं का. बाबांनी या ठिकाणी ना 12 वर्ष तपश्चर्या केली. तुम्ही जर कधी आले ना नक्कीच या मंदिराला, मंजूर गावामध्ये मंदिर आहे, तुम्ही नक्कीच या मंदिराला भेट द्या. पुढे आल्यानंतर म्हणलं चला आपण थोडंसं फिरून पुढं बरं का. एवढी शांततेने एवढं भारी वाटत होतं ना. बाबाचं या ठिकाणी ना कुठे आहे बरं का. तुम्ही जर कधी आले ना नक्की या ठिकाणी चला आता